नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो, फायनली ज्याची आपण सगळी वाट पाहत होतो ती FIJC ॲडमिशन 2026-27 ची प्रक्रिया ऑफिशियली सुरू झाली आहे. हे एक खूप महत्त्वाचं आणि अर्जंट अलर्ट आहे, ज्याकडे आताच लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या या स्पेशल एक्सप्लेनरमध्ये आपण झिरो राऊंड म्हणजे शून्य फेरीचं संपूर्ण शेड्यूल एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, या पूर्ण प्रोसेसमध्ये केलेली एक छोटीशी चूकसुद्धा तुमचं ॲडमिशन थेट थांबवू शकते. होय, एखादी इम्पॉर्टंट डेट मिस करणं किंवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरणं याने तुमच्या ज्युनियर कॉलेजच्या स्वप्नावर पाणी फिरवू शकतं. सो बी केअरफुल. पण टेन्शन घेऊ नका, आपण ही सगळी प्रोसेस एकदम सिस्टमॅटिकली 5 स्टेप्समध्ये बघणार आहोत. पहिलं ॲडमिशन अलर्ट, मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट आणि ग्रीव्हन्सेस, मग फायनल मेरिट आणि ॲलोकेशन, आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या ॲडमिशन टिप्स. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचं सेक्शन आहे FIJC ॲडमिशन 2026-27चं अधिकृत अलर्ट. आता आपण ज्या तारखा आणि गाईडलाईन्स बघणार आहोत ना, त्या सगळ्या थेट महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल नोटिफिकेशन्समधून घेतल्या आहेत. त्यामुळे या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता आणि त्यानुसार तुमच्या ॲडमिशनची तयारी बिनधास्त करू शकता. आता तुमच्या मनात येईल की हा झिरो राऊंड किंवा शून्य फेरी नक्की आहे तरी काय? तर बघा, रेग्युलर राऊंड सुरू होण्याआधी हा खास राऊंड घेतला जातो. हा राऊंड प्रामुख्याने मॅनेजमेंट, इन हाऊस आणि मायनॉरिटी कोटा सीट्सच्या ॲलोकेशनसाठी असतो. ज्यांना या कोट्यामधून ॲडमिशन हवं ना, त्यांच्यासाठी हा राऊंड खरोखरच गेम चेंजर आहे. आता वळूया सेक्शन 2 कडे. स्टेप 1, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. हीच तुमच्या प्रवेशाची पहिली पायरी आहे. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन 8 मे 2026 पासून सुरू होतंय. 8 ते 10 मे या दिवसांमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशनचा पार्ट 1 ऑनलाईन सबमिट करायचा आहे. ॲडमिशनच्या या शर्यतीतलं हे तुमचं अगदी पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल असणार आहे. यानंतर 11 मे ते 13 मे हा काळ अतिशय क्रिटिकल आहे. इथे तुम्हाला तुमची एज्युकेशनल एलिजिबिलिटी भरून पार्ट 1 कंप्लीट करायचा आहे आणि सोबतच कोट्यासाठी पार्ट 2 सबमिट करायचा आहे. याच वेळे तुम्हाला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 ज्युनियर कॉलेजेस सिलेक्ट करायचेत. हे सिलेक्शन एकदम विचार करून करायचे बरं का. यानंतर येतो आपला सेक्शन 3, प्रोव्हिजनल लिस्ट अँड ग्रीव्हन्सेस. तर 14 आणि 15 मे रोजी प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल. आता हे लक्षात ठेवा, ही लिस्ट फायनल नसते, पण यावरून तुम्हाला तुमचा टेंटेटिव्ह रँक आणि ॲप्लिकेशन स्टेटस अगदी क्लिअरली समजून जाईल. आणि म्हणूनच 16 मे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे हरकती नोंदवण्याची संधी असते. जर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुमची काही चूक असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन करून ऑनलाईन ऑब्जेक्शन सबमिट करू शकता. डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडून त्याच दिवशी ह्या चुका सुधारल्या जातील. लक्षात ठेवा, चुका सुधारण्याची ही एकमेव आणि शेवटची संधी असते. आता बघूया सेक्शन 4, फायनल मेरिट अँड ॲलोकेशन, प्रवेशाचा एकदम निर्णायक टप्पा. 18 मे ते 20 मे हा शून्य फेरीचा शेवटचा आणि सर्वात ॲक्शन पॅक्ड फेज आहे. याच काळात ॲक्च्युअल ॲडमिशन्स कन्फर्म होणार आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवर ह्या दिवसांत अक्षरशः वेगाने काम होत असतं. मग 18 आणि 19 मे रोजी जनरल मेरिट लिस्ट फायनल केली जाते, जी एक वन टाईम प्रोसेस आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 मेला मॅनेजमेंट, इन हाऊस आणि मायनॉरिटी कोट्यासाठी कॉलेज वाईज अलोकेशन लिस्ट जाहीर होईल. म्हणजे तुम्हाला शून्य फेरीत सीट मिळाली आहे की नाही हे इथे एकदम फायनल होऊन जाईल. आणि त्यानंतर उजाडतो तो 20 मे 2026चा दिवस. हा दिवस खूप मोठ्या बातमीचा आहे. शून्य फेरीची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर कोट्यातल्या ज्या काही सीट्स रिकाम्या म्हणजे वेकंट राहिल्या आहेत त्या सगळ्या अधिकृतपणे डिस्प्ले केल्या जातील. म्हणजे 20 मेचं महत्त्व दुहेरी आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. एका बाजूला शून्य फेरीच्या रिकाम्या जागा डिस्प्ले होतील आणि त्याच दिवशी रेग्युलर फर्स्ट राऊंडसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सीट्सची लिस्ट, ज्यात कोटा सीट्स ही असतील, ती पब्लिश केली जाईल. थोडक्यात सांगायचं तर इथूनच रेग्युलर ॲडमिशनचा रस्ता खुला होतो. आता आपण आलोय आपल्या शेवटच्या सेक्शनवर, सेक्शन 5, क्रुशियल ॲडमिशन टिप्स. हे जरा लक्ष देऊन ऐका. काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. फॉर्म भरताना अजिबात घाई करू नका. एकदम रिलॅक्स राहून भरा. तो सबमिट करण्यापूर्वी सगळे डॉक्युमेंट्स नीट व्हेरीफाय करा. मेरिट लिस्टसाठी पोर्टलवर सतत नजर ठेवा. तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका. तो एकदम सिक्युअर ठेवा. आणि सगळ्यात मोठी टिप, 16 मेची ग्रीव्हन्स डेट कोणत्याही परिस्थितीत मिस करू नका. मित्रांनो, 11वीचं ॲडमिशन हे तुमच्या करिअरचा एक खूप मोठा टप्पा असतो. जर शून्य फेरीचं हे डिटेल्ड एक्सप्लेनर तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर नक्कीच हे बाकीचे स्टुडंट्स आणि त्यांच्या पॅरेंट्ससोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचीही मदत होईल. योग्य माहिती आणि परफेक्ट टायमिंग असेल तर तुम्हाला तुमचं फेवरेट कॉलेज नक्कीच मिळेल.
तुमच्या FYJC ॲडमिशन्स 2026-27 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.